नमस्कार. आपण आज 29वा श्लोक बघणार आहोत. आपण अगोदर श्लोक घेऊयात. पदी राघवाचे सदा बीज गाजे, बळे भक्तिरी पुरी शिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना आपल्या मनाची इतकी काळजी आहे आणि इतक्या गोष्टी ते आपल्या मनाला समजून सांगत आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडासा वेगळेपणा असा आहे की राम हे आपल्या भक्तांची उपेक्षा कधीच करत नाहीत. हे अगदी सत्य आहे. कारण जो रामाचा भक्त आहे त्याचा गौरवच आहे ना. रामाचे भक्त रक्षणाचे ब्रीद एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि ते असं आहे की बळे भक्तिरी पुरी शिरी कांबी वाजे, म्हणजे रक्षणाचे श्रीरामाच्या पायांमध्ये तोडर आहे आणि त्याचा कसा झुम 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 असा आवाज येत असतो. हा आवाजच फक्त रक्षणाचे ब्रीद आहे. ब्रीद म्हणजे काय तर प्रतिज्ञा. भक्तांनी प्रतिज्ञाच केलेली आहे ना. ब्रीद वाचतंय म्हणजे प्रतिज्ञा केली आहे. ते कसं केलंय तर त्यांनी दोन प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे. एक तर भक्तांना आत्मदान देऊन संसार बंधनातून मुक्त करीन. दुसरी त्यांनी प्रतिज्ञा केली की दुर्जनांचा नाश करून सज्जनांचे रक्षण करीन. म्हणजे आपल्याला गीतेमध्ये माहिती, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे अगदी गीतेतलं उदाहरण आपल्या सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे पदोपदी भगवंतांनी हे सगळं सांगितलेलं आहे आणि अनंत जीवांना वाचवण्यासाठी भक्तांना आत्मज्ञान देण्याचं खूप जरुरी आहे असं भगवान समर्थ सांगतात की रामांना असं वाटतं. रामायणामध्ये सुद्धा बघा, भक्तांच्या शत्रूंच्या मस्तकी कांबी वाजवण्याचा प्रकार अगदी लहानपणापासूनच श्रीरामांनी केला आहे. प्रभूच्या पदाला शरण जातो म्हणजे तोडराचा आवाज निघतो आणि हेच त्याचं ब्रीज हे दर्शवतं. भक्तिप्रेम श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ? तर ज्ञान होण्यासाठी ज्ञानोत्तर भक्ती व्हायला पाहिजे. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे त्यात प्रेम पण आलं पाहिजे आणि ज्ञान पण आलं पाहिजे. पण असे कोण होते बरं? तर असे होते जनक राजा. जनक राजांनी आपल्याला सगळ्यांना रामायण बघितलं असल्या कारणाने माहिती आहे की ज्या वेळेला राम वनवासामध्ये होते त्यावेळेला भरत त्यांना घ्यायला आले होते की आपण आता रामाला हे परत घेऊन राज्यावर बसूयात म्हणून. त्यावेळेला त्यांच्या बरोबर जनक राजा पण होते भरताबरोबर. आणि त्यावेळेला त्यांना दोघांचा संवाद चालला होता की भरत रामांना म्हणत होते की तुम्ही परत चला आणि मी तुमच्या जागी वनवास स्वीकारतो. परंतु रामाने सांगितलेलं होतं की ज्याला जे वडिलांनी दिलेलं आहे ते स्वीकारायचं आहे, ते आपलं कर्तव्य आहे. मला वडिलांनी दिलेला शब्द पाळायचा आहे. त्यामुळे या दोघांच्या मध्ये आता हट्टाला पेटलेली इतकी दोघांचे संवाद चालले होते आणि आता अशामध्ये रामाचा श्रेष्ठ भक्त आणि इतका विवळतेने सांगतो आहे, इतकी विवळता आहे भक्तीमध्ये. तर जनकांच्या ते ज्ञानोत्तर भक्ती त्यांच्याजवळ असल्या कारणाने त्यांना लगेच ओळखू आलं आणि त्यांनी सांगितलं की आता दोघांनाही खुश करायचं असेल तर आपल्याला बुद्धीचा विवेक चालवावा लागेल. आणि म्हणून जनकांनी लगेच सांगितलं की तुम्ही रामाच्या पादुका घेऊन राज्याभिषेक करा आणि 14 वर्षांनी राम परत येतील म्हणून. आणि ह्याच्यामध्ये दोघांचं ह्यातलं हे सर्व जे काय आहे ते त्यांनी ऐकलं आणि पादुका घेऊन भरत परत आले इकडे. अशा ह्याच्यामध्ये संकटामध्ये बुद्धीचा विवेक जो होता तो ज्ञानोत्तर भक्ती त्यांच्याकडे होती जनकांकडे, म्हणूनच ते झालेलं आहे. म्हणून भक्ती जर असावी तर ती थोडी भक्ती असता असता पुढे पुढे ती भक्तीचा विवेक वाढत वाढत ज्ञानोत्तर व्हायला पाहिजे. हे असं रामदासांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी आपल्याला रामाच्या पायातलं वगैरे उदाहरण देऊन सांगितलं. म्हणून जनक राजा हे ज्ञानोत्तर भक्तीशीचे श्रेष्ठत्व आहे त्यांच्याजवळ. ज्ञान आपल्याला येतं, परंतु कसं येतं? शरीर आहे तोपर्यंत आपल्याला खायला आहे, प्यायला आहे, कपडा आहे, देहाचे विधी चाललेले आहेत. मग आपल्याला सगळं असताना सुद्धा
रामाचे दास म्हणून घ्यायला आपल्याला लाज का वाटते, असा रामदासांचा प्रश्न आहे आपल्याला. असं का वाटतं आपल्याला? जो ज्ञानी असतो, भक्त असतो, तो देवाचाच, मी देवच व्हावा असं त्याला वाटत असतो. परंतु देवाचं होण्यापेक्षा देवाचं होऊन राहावं असं समर्थांनी सांगितलं आहे. त्यात मजा आहे, कारण सगुणोपासनाचे ध्यान करता येतं. त्यातच जसं मुलगा हा वडिलांच्याच जीवावर उड्या मारत असतो, परंतु नंतर बापाची जेव्हा जबाबदारी येते तेव्हा त्याच्या उड्या मारणं बंद होतं. तसंच आहे, जोपर्यंत सगुणोपासक ध्यान आहे तोपर्यंतच त्याची भक्ती फळाला येते. मी आणि माझ्या भक्ताचा द्वेष जे करतात त्यांना मात्र या सृष्टीतून मी कंठस्नान घालतो, असं रामांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे समर्थ आपल्याला ते पटवून सांगतायत. कोणत्याही भक्ताचा द्वेष केलेला रामांना चालत नाही. म्हणून भगवंत सांगतात की श्रीकृष्णाने सुद्धा बघा गोकुळामध्ये सगळ्या भक्तांचं रक्षण केलेलं आहे. आपल्याला समोरची सगळी उदाहरणं त्यांचं गोकुळ लहानपणापासूनच बघितलं तर त्यांनी किती आधार दिलेला आहे. म्हणून अंधारातून गोकुळात आनंद भरलेला आहे त्यांनी. सृष्टीचे जे कायदे असतात ते देवानी सुद्धा मोडलेले नाहीयेत, त्यांना सुद्धा पाळावे लागलेले आहेत. भक्तांना सगळं समजावून सांगावं लागलेलं आहे. हिरण्यकश्यपू सुद्धा हिरण्यकश्यपू सारखा अवतार भगवंताला घ्यावा लागलेला आहे आणि प्रल्हादासारख्या भक्ताचं मन राखावं लागलेलं आहे. कारण तो प्रल्हाद हा ज्ञानोत्तर भक्तीचा अंतिम स्थान आहे. इतकी प्रल्हादाची भक्ती होती आणि म्हणून भगवंताला त्याच्यासाठी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी अवतार घ्यावा लागलेला आहे, नरसिंह अवतार घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला अशी सगळ्या गोष्टी होतात तेव्हा धर्म, प्रेम, आनंद हे सगळं जे नांदतं ते जसं अयोध्याच नांदतीये असं वाटू लागतं. आणि म्हणून त्यांनी शेवटी सगळे डोक्यातले संशय नष्ट करून त्यांनी सांगितलं की रामायणाचे उदाहरण घ्या. म्हणून समर्थ म्हणतात की पुरी वाहिली सर्व जेणे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. सगळं कसं आनंद भरलेला आहे रामायणाच्या काळामध्ये. तसं माणसांचं जीवन, मन आनंदित व्हावं यासाठी समर्थांनी सांगितलेला उपदेश लक्षात ठेवूयात आणि त्यांना नमस्कार करूयात. नमस्कार. आणि हे पुष्प मी भगवंता चरणी अर्पण करते.